किस्से म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं काही किस्से नाहीत, कारण की वेळेत येणारा मी आहे. एकदा या आमच्या बरोबर बसायला, मग आम्ही तुम्हाला खूप किस्से सांगू या नाटकाचे. आणि या नाटकाच्या किस्स्यांमध्ये आम्ही एवढे माणूस म्हणून घडलोय, त्याची तुम्हाला एवढी मजा येणार आहे आता प्रेक्षक म्हणून. कारण आम्ही स्टेजवर आल्यानंतर आम्ही अनुभवाची पेटी घेऊन येतो अक्षरशः, आणि ती त्या मधल्या सगळ्या अनुभवांनी ते गेले. सांग ना, वनिताने किती त्रास दिला तुला. त्यामुळे 20 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. आणि जाडूबाई जोरात या ज्या मालिकेत मी काम केलं होतं तेव्हा आमचे एकत्र सीन नव्हते, पण त्या मालिकेत कुठेतरी ही मुलगी पण होती. आणि हे मात्र मला सगळे नवीन होते. परंतु आमची खूपच छान टीम जमली आणि खूप मजा आली. ते मला आपला मित्र समजतात, त्यामुळे मलाही त्यांना मित्रच समजावं लागतं. नमस्कार. नमस्कार, हॅलो, कसे आहात सगळे? बरं, नवीन नाटक येतंय, काय सांगाल नाटकाविषयी? संपूर्ण टीम आता सोबत आहे. बरं, कॅरेक्टर सुद्धा सांगा त्यात. येस, बरोबर आहे, कारण तो सूत्रधार. नाही, पण मी सूत्रधार जरी असलो तरी मी मान पहिला मोठ्यांनाच देणार. काका सुरू करा. हा, तर आम्ही सगळे तुम्हाला जसे दिसतोय, जितके आनंदी दिसतोय, त्याच्यावरून आम्ही हे सगळं किती एन्जॉय करतोय हे तुम्हाला कळत असेलच. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच भावनेमध्ये हे नाटक करत असल्यामुळे तुम्ही सुद्धा निश्चित एन्जॉय कराल. या नाटकात मी भूमिका करतोय बाबांची. शोभनाच्या बाबांची, म्हणजेच मी शोभना देसाई. आता मी शोभतो किती हा भाग वेगळा, पण मी शोभनाचा बाबा एवढं नक्की. नमस्कार, माझं नाव सागर देशमुख आणि मी रामचंद्र दीक्षित अशा पात्राची भूमिका याच्यामध्ये करतोय. रामचंद्र दीक्षित आणि शोभना यांची ही लव्ह स्टोरी आहे, आणि या लव्ह स्टोरीमध्ये त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती कुठले अतरंगी पात्र भेटायला येतात, आणि त्यांची लव्ह स्टोरी कशी खुलत जाते याच्याबद्दलचं हे अत्यंत गोड स्लाइस ऑफ द लाईफ असं हे नाटक आहे. आणि हे छोट्यांनी आणि मोठ्यांनी एकत्र बघावं असा हा एंटरटेनिंग आणि असं कम्प्लीट पॅकेज एंटरटेनमेंट असलेलं हे नाटक आहे, त्यामुळे सगळ्यांनी बघायचं आहे. माझ्याकडे काय तुम्ही? नमस्कार, मी याच्यात सोनियाचं कॅरेक्टर प्ले करते. या दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये थोडा ट्विस्ट आणायचं काम हे सोनिया नाईस. हाय, माझं नाव अर्पिता. मी या माकडाच्या बहिणीचं काम करते. आणि तिला खूप काळजी पडलीये, तिच्या भावाचं लग्न कधी होईल असं तिला होतंय. त्यामुळे शोभनासारखी एक छान सुंदर सुशील मुलगी तिच्या भावाला मिळावी अशी तिची इच्छा आहे. या बोलणार काका रिॲक्ट करतोय. नमस्कार, मी आहे सूत्रधार आणि मी वेगवेगळे पात्र ह्यात परफॉर्म करतोय. फार इंटरेस्टिंग आणि फार चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, पण एवढी भारी टीम आणि एवढी भारी सोबत असताना मला असं वाटतंय की खूप छान पद्धतीने हे सगळं जुळून आलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने सादर होणार आहे. जसं सागर दादा म्हणाला की धमाल कॉमेडी मॅडनेस नाटकात आहे, आणि त्याचा विषय एवढा गोड आहे की प्रत्येक माणसाला तो प्रचंड प्रमाणात भावेल. नक्की बघायला विसरू नका, आणि पूर्ण म्हणजे परिवारासोबत या, मित्रांसोबत या, एकटे आलात तर एकटे या, पण हे नाटक बघायला नक्की या, कारण की तुम्ही जाताना काही ना काहीतरी तुमच्यासोबत घेऊन जाणार हे नक्की. येस. सो आता तू उरलीस. मी शोभना देसाई, जिच्यावर आयुष्यात कधीच कोणी प्रेम केलेलं नाहीये, जिच्या प्रेमात कधीच कोणी पडलेलं नाहीये, ती अशा एका मुलाला भेटते, ह्या अशा गोड मुलाला भेटते आणि तिच्या प्रेमात पडते, आणि मग तिच्या बरोबर काय काय होतं हे बघायला तुम्ही नाटक बघायला या. सो हा. बरं, तुम्हा सगळ्यांची या नाटकादरम्यानची पहिली भेट कशी झाली आणि नाटकाच्या रिहर्सल दरम्यान काही किस्से घडले आहेत का? नाटकाची भेट कशी झाली? मला सगळ्यात आधी हे नाटक माहित होतं, कारण स्वप्नील बारसकर या नाटकाचा दिग्दर्शक आहे, ज्याच्याबरोबर मी आधी थोडं तुझं थोडं माझं ह्या नावाचं नाटक केलेलं होतं, आणि त्या नाटकादरम्यान ह्या नाटकाची कथा त्याला सुचली होती, आणि तेव्हा तो म्हणाला होता की अशा काही ह्या कथेचं जर नाटक करायचं झालं तर तू काम करशील का? तर तेव्हापासून मी या नाटकाबरोबर जोडले गेलेले आहे, आणि ह्या सगळ्यांना मी पहिल्यांदा भेटले या नाटकात. थ्रू शंतनूला मी आधीपासून ओळखत होते, पण आम्ही कधीच काम केलेलं नव्हतं. सो खूप मजा आली, आणि बाकीचे किस्से हे सगळे सांगतील. मला एका खूप पावसाळ्यात एका दुपारी फोन आला होता की असं असं नाटक होईल,
तर तुम्ही हे करा. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग तो विषय मला वाटतं संपून गेला होता, कारण त्यानंतर 2-3 महिने काहीच झालं नाही. त्याच्यामुळे मीही विसरून गेलो होतो. त्यामुळे परत फोन आला तेव्हा मला खरंच कळलं नाही की हे कशाविषयी बोलतायत. त्यामुळे त्यांनी मला सगळी आठवण करून दिली की आपलं असं असं सगळं ठरलेलं होतं. म्हटलं बरं 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 करूया. आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो त्यावेळेला मला माहितीच नव्हतं की हे इतके चांगले सगळे लोक आहेत. 20 वर्षापूर्वी सागरनी ज्या नाटकात काम केलं होतं त्याचं संगीत मी केलं होतं. त्यामुळे 20 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. आणि जाडूबाई जोरात या ज्या मालिकेत मी काम केलं होतं तेव्हा आमचे एकत्र सीन नव्हते, पण त्या मालिकेत कुठेतरी ही मुलगी पण होती. आणि हे मात्र मला सगळे नवीन होते. परंतु आमची खूपच छान टीम जमली आणि खूप मजा आली. ते मला आपला मित्र समजतात, त्यामुळे मलाही त्यांना मित्रच समजावं लागतं. तर मी पुढचे आणखीन काय अनुभव ऐकण्यासाठी आता आमच्या या मुलीकडे देतो. तर मी सगळ्यात शेवटी आलेली आहे ह्या नाटकाच्या ह्याच्याने. मला काय बोलू यार मी याच्यावर. कसं वाटलं सांग ना. वनिताने किती त्रास दिला तुला? नाही 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 मला फार अनएक्सपेक्टेडली ते कॅरेक्टर शोधत होते आणि मी फक्त असं रॅन्डमली माझा प्रोफाईल पाठवला. कमर्शियल नाटक आहे म्हणून. माझं फर्स्टच नाटक आहे हे. तर अशा प्रकारे मी सगळ्यात शेवटी आली आणि खूप प्रेशर होतं मला की मला इथे आल्यावर कळलं की ऑलरेडी नाटकाचे रिहर्सल्स चालू झाल्यात आणि मी सगळ्यात शेवटी आलेली आहे. तर आणि एवढे एक्सपिरियन्स ऍक्टर मला माहित नव्हतं की कोण कोण ऍक्टर आहेत. इथे आल्यावर मी बघते सागर दादा आहे, वनिता दीदी आहे, शंतनू यांना मी पाहिलेलं होतं, प्रदीप काकांना पाहिलं होतं. दीदी माझ्यासाठी न्यू होती फक्त इथे. तर त्यामुळे प्रेशर होतं, बट नाही त्यांनी मला खूप व्यवस्थित सांभाळून घेतलं. सगळ्यांनी मला गाईड केलं आणि फायनली विदिन 8 to 10 days मध्ये मी त्यांच्यासोबत काय म्हणतात ना फ्रेंडली होऊन आणि व्यवस्थित परफॉर्म करायला लागले. आता खरं सांग. नाही हेच खरं होतं. बाकी तर ते माझी मजाक घेतच असतात. मी यांना प्रदीप काका आणि मी एकमेकांना ओळखतो. अर्पिता आणि मी पुण्याची आमची संस्था आहे आसक्त म्हणून, तर त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. शंतनू आणि मी पहिल्यांदा या नाटकाच्या बाबतीत भेटलो आणि वनिताला मी ऑब्व्हियसली स्क्रीनवर बघितलं होतं, पण प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटण्याचा योग आला. आणि खूपच किस्से म्हणजे काय सांगावं. एकदा या आमच्या बरोबर बसायला, मग आम्ही तुम्हाला खूप किस्से सांगू या नाटकाचे. आणि या नाटकाच्या किस्स्यांमध्ये आम्ही एवढे माणूस म्हणून घडलोय त्याची तुम्हाला एवढी मजा येणार आहे आता प्रेक्षक म्हणून. कारण आम्ही स्टेजवर आल्यानंतर आम्ही अनुभवाची पेटी घेऊन येतो अक्षरशः. आणि ती त्या मधल्या सगळ्या अनुभवांनी ते गेले. तर इतकी मजा आहे. थँक्यू. जेव्हा फोन आलेला की असं असं एक नाटक आहे आणि त्याचं वाचन होणार आहे, तर माझी फार तंतरलेली, मी फार घाबरलेलो. मला स्वतःवरती फार सेल्फ डाऊट होते की बाबा मला पुन्हा नाटक वगैरे करायला जमेल का आणि माझ्याकडनं अभिनयच होणार नाही वगैरे, अशा नोटवरती दडपण आलेलं. आणि मी वनिताला फोन केलेला, मला अजूनही आठवतं, कारण की मला कळलं की ही आहे आणि त्याच्यामुळे मला एकटी माहित होतं. सागर दादा वगैरे आहे ते मला माहिती होतं. हिला मी फोन केला आणि हिला मी विचारलं की अगं काय म्हणजे कसं काय आहे, हे लोक आहेत कसे, कसं काय चालू आहे. कारण की मी बघायचो, मी भाई व्यक्ती आणि वल्ली बघितलेले चित्रपट, मी ह्याचा एक फॅन बॉय म्हणून पण आहे ह्याच्या कामाचा. आणि इन जनरल मला माहितच नव्हतं. काही म्हणाले यार तू ये, सगळे भारी आहेत. आणि मग पहिलं वाचन आमचं झालेलं एकत्र, तेव्हा मी बरं वाचलेलं असं म्हणायला हरकत नाही, काय दादा? आणि मग त्याच्यानंतर कोणी काही मला बोललं नाही. मला कळलं की अच्छा, म्हणजे मी थोडं काहीतरी बरं वाचलंय, काय असं प्रॉब्लेम वाटत नाहीये. आणि मग जेव्हा काम करायला मी एकत्र सुरू केलं, जेव्हा काका आले, अर्पिता आहे, मृणाल, वनिता, सागर दादा, हे एव्हरीबडी इज ब्रिलियंट यार. म्हणजे ॲज को ऍक्टर्स ऑल्सो अँड ह्युमन बिंग्स ऑल्सो खूप मजा येते. आणि किस्से म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं काही किस्से नाहीत, कारण की वेळेत येणारा मी आहे. बोला, कारण की माझ्याकडनं काही होत नाही ना. ह्याचे किस्से मी सांगायला हा मुलगा एकदाही तालमीला वेळेत आलेला नाही. एकदाही नाही. त्यामुळे भीतीने आम्ही चळचळ कापतो की हा प्रयोगाला पोहोचणार आहे का. आता आम्ही नवीन सुरू केलंय, जर 10 वाजेची वेळ असेल रिहर्सलची तर आम्ही त्याला 9 सांगतो, म्हणजे तो 10 पर्यंत येतोय. पण तरी तो नाही, तरी तो 10:30लाच येतो. नाही, ट्रॅफिक असतो. बस.
नाही किस्सा किस्से नाही आपण हो हो नाही हा असा सगळ्यांवर दादागिरी करतो. नाही मजा करते. मी पुण्यात प्रायोगिक नाटक करत होते आणि माझा कमर्शियल नाटक करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. सागरमुळे मी या नाटकाचा भाग होऊ शकले. त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं स्वप्नीलशी या ग्रुपशी. आणि मग मला आधी खूप टेन्शन आलेलं म्हणजे वनिता शंतनू वगैरे नाही 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 खरंच. पण वनिता इतकी गुणी कलाकार, इतकी हंबल, डाऊन टू अर्थ, शंतनू म्हणजे मी हॅट्स ऑफ आहे या लोकांना. इथे तरी खरं बोलली पाहिजे. हे नाही कळत ना म्हणजे खरं बोलते का खोटं बोलते काही कळत नाही. त्यामुळे पण नंतर आम्ही खूप छान सगळे जेल झालो आणि आमचं जी उत्तम मैत्री आहे ती आमच्या टीमवर्क मधनं आमच्या नाटकातनं तुम्हाला नक्कीच दिसून येईल आणि तुम्ही ते पुरेपूर एन्जॉय कराल आणि यू विल गो आउट विथ अ स्माइल ऑन युअर फेस. हे आम्ही नक्की अगदी गॅरंटीने सांगू शकतो तुम्हाला. थँक्यू. बरं रिहर्सल मध्ये बरं रिहर्सल मध्ये असं झालंय का की हा सीन असा करूया आपल्या पद्धतीने, असं कधी झालंय का डिरेक्टरला सांगणं की असं करूया काय? सागर दादा पण आमचा जो डिरेक्टर आहे ना तो खूपच स्वीट आहे. म्हणजे असं कधीच झालं नाही की काहीतरी खूप क्रिएटिव्ह भांडणच झाली आहेत. म्हणजे सगळं ते खूप बसून एकत्र डिस्कस करून किंवा कोणाला काय वाटतंय प्रत्येकाचं मत जाणून ग्राह्य धरून हे सगळं, त्यामुळे खूप एक स्मूथली आम्ही हे नाटक बसवण्याची प्रोसेस केली. त्यामुळे असं काही नाही झालं आणि प्रत्येकाच्या क्रिएटिव्ह इनपुट्सला तितकंच महत्व होता. आणि नाही आणि सुचतं ना म्हणजे सगळ्यांनाच सुचतं त्याच्यामुळे प्रत्येक जण हे त्यांचं इनपुट देत असतो आणि ते इनपुट घेऊन म्हणजे एक्सेप्ट करून त्याचा एक्सेप्टन्स ठेवून कसं प्रत्येक जण काम करतो हे महत्वाचं. म्हणजे तो कुठला वादविवाद किंवा तसं हेल्दी बँटर जे झालेच पाहिजेत क्रिएटिव्हली तेव्हाच कुठला तरी एक प्रोडक्ट असून चांगला बनतो असं मला वाटतं. तर ते आमच्यात घडत असतात कारण की एव्हरीबडी इज क्रिएटिव्ह. बट जसंही म्हणाले की आमचे दिग्दर्शक पण जे आहे ते समजून घेणं सगळ्यांना एकत्रित आणून कसं ही इज द कॅप्टन ऑफ द शिप सो ही इज सेलिंग द राईट बोट आय बिलीव्ह. अजून काही प्रश्न? सूत्रधार बरं प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं आणि शेवटी आव्हान हवं? आम्ही जसं म्हणले तसं हे कॉमेडी नाटक आहे. हे एक लव्ह स्टोरी आहे. याच्यामध्ये आमचे डान्सेस आहेत, आमचे सगळ्यांचे डान्सेस आहेत, ह्यांचा नाहीये. आणि संपला विषय. तुम्हाला कळलेलं आहे काय यायला पाहिजे. ही अशीच मौज मजा आहे. आणि जसं अर्पिताने सांगितलं तुमच्या नाट्यगृहाबाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य असेल आणि तुम्ही खूप मजा करून जाल हे नाटक बघून. त्यामुळे नक्की यायचं आमच्या नाटकाला ज्याचं नाव आहे ठरता ठरता ठरेना. थँक्यू.